तर बाबांनो आम्ही मंगलोरच्या पुढे पोहोचले बघा इथं आणि इथं आता आरटीची बाउंड्री लागली आहे. आता केरळामध्ये आम्ही प्रवेश करणार आहे. तर इथं गाड्या अडवल्या, आता एंट्री द्यायला चालली. तर किती रुपये एंट्री देतोय ते तुम्हाला जाऊन आल्यावर सांगतो. तर बघत राहा, झूम करून व्हिडिओ काढ तिथला पुढला. आता हे समोर दिसला आरटीओ चेकपोस्ट दिसला आहे. मी चालत चाललेलं दिसते बघा. आपल्याला जे आहे ते खरं खरं बोलायची सवय आहे. तुम्ही बघू शकता लाईव्ह. बाबांनो यांच्या आईची गांड यांच्या मी पैसे देऊन आलो 500 रुपये. तुम्ही किती रुपये दिला सांग? 500 रुपये दिले. तुम्ही 500 रुपये. तू 500. आमच्या 4 गाड्या आहेत. 4 गाड्या आम्ही चालू खाली केरळाला. तर 4 गाड्या 500 असे दिवसाला इथनं 1000-1500 गाड्या ये जा करतात. तर प्रत्येकाचं 500-500 रुपये म्हणजे यांनी ड्रायव्हर्सनी लुटतात, किती लिमिटच्या बाहेर लुटतात. तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की असं 500-500 रुपये तुम्ही ड्रायव्हरांचं घेतल्यानंतर ना तुमचं काय चांगलं होणार नाही. एवढं जाणं ठेवा. ड्रायव्हरांचा प्रत्येकाचा तळटाट लागणार आहे. आणि तुम्ही माझ्याकडनं 500 रुपये घेतला तर तुमच्या बायकोला आणि पोरगीला चड्डी नसेल असं मी समजून जातो. माझ्यातर्फे चड्डी गिफ्ट जॉकी कंपनीची चड्डी घेऊन जावा. आमच्या चौघांच्या तर्फे 2000 रुपयाच्या जॉकी कंपनीची चड्ड्या घेऊन जावा गिफ्टमध्ये चांगल्या. तुमच्या आईची गांड तुमच्या. मला आता जास्त बोलायला येत नाही. आपल्या इथं महाराष्ट्रातील सगळीकडे एंट्री बंद झालेली आहे. पंजाबला बंद झालेले आहे, जम्मूला बंद झालेले आहे, हरियाणाला बंद झालेले आहे, महाराष्ट्रात बंद झालेले आहे. इथं फक्त ही आता म्हटलं आपण नवीन आहे, लय दिवसात इकडे चाललो आहे. त्यामुळे थर्ड मारायला नको म्हटलं. काय करते बघा म्हटलं. तर यानं 500 रुपये आमच्याकडनं घेतलेत. आता जास्त काय बोलत नाही तर माझ्या डोसकी चिवा लागली. आता तेवढंच बोलतो, समजून जावा. किती जरी काय सांगितलं तरी काय शेट्ट समजणार नाही त्यासनी. असं आम्ही जेवायला बसलेलो बघा. दही शेंगदाणे चपातीने खात होतो बघा. असं 1-1 रुपये आम्ही वाचवून आम्ही गाडीत जेवण करून खात असतो. आणि हिने आमचा तोंडाला आलेला घास काढून घेतात. काय उपयोग नाही यांचा. मग काय आम्ही पुढे आलो. कन्नूरमध्ये आपली भाऊबंद गाठ पडली. फॅन फॉलोइंग आपली सगळी. द्राक्षपूर्ण होती इज्जतवरून इज्जतचे. भावाने द्राक्षभिक्षे दिलीत मस्तपैकी. तिथं जे आपल्याला कराडचं मामा आणि ते गाठ पडले बघा भाऊ आपले. त्यांनी पण गाडी वळवून आली भेटण्यासाठी. मग काय रात्री भूक लागलेली म्हणून रात्री गाडीत जेवण बघा नियोजन लावलं. कांद्याची टोमॅटोची गिरवी करायला चालू होती बघा. किसून गिरवी केली. मसाला बिसाला सगळं भाजून बिजून घेतलं. आणि आता अंडा घरी बनवायचे म्हटलं मस्तपैकी टॉपची. मग काय पहिला पातेल्यामध्ये तेल टाकलं बघा. अद्रक लसूणची पेस्ट केली होती. पेस्ट पण टाकली. त्यानंतर ना आपण कांदा गिरवी करून घेतलेली किसून ते कांदा टाकला. मस्तपैकी फ्राय करून घेतलं बघा हलवून. त्यानंतर वरनं टोमॅटो टाकले. टोमॅटोची पण पेस्ट केली होती. वरनं मसाला टाकला. तेळ खोबरं सगळं भाजून घेतलेलं. गरम मसाला त्यांनी टाकला. हळद टाकली. मस्तपैकी अंडा घरीचा मसाला टाकला आणि चटणी टाकली घरातून आणलेली. 1 नंबर टॉपची अशी कशी झाली गिरवी. नाद खोळा या लागते. आणि अंड्याचं मधलं डील काढून त्याचं पाणी करून कुस्करून टाकलेलं, कारण टेस्ट जास्त वाढते. 1 नंबर भाजी अशी टॉपची झाली की नाद खोळा. भाजी फायनली शिजलेली होती बघा. आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो. आणि आज काय दारू बिरू काय पिणार नाही, कारण आपल्याला रनिंग करत होतो. कोचिंगपर्यंतचा प्रवास करत होता. त्यामुळे जेवलो बघा मस्तपैकी निघलो. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा. सप्लाय